जर सगळ्यांना ऐकायचंच आहे तर मला एक गोष्ट खूप अधोरेखित करून हे सांगायची आहे की मी बाहेर सरकार म्हणून वावरते आणि हातात तलवार ठेवते. भले ती तलवार आता घरी असेल याचा अर्थ असा नाही की मी इथल्या गोष्टी विसरल आणि बाहेर जाऊन त्या गोष्टी विसरल. मी बाहेर जाऊन ती तलवार चालविल. ती तलवार कुणावर चालविल इट डिपेंड करतं की तुम्ही माझ्यावरती किती आणि कसे बोलताय. ही जर महाराष्ट्राला हे धमकी आहे, बिंदास धमकी आहे, धमकीच आहे, धमकीच आहे, धमकीच आहे, धमकीच आहे. दिव्या, गोष्टी इथे धमकीच आहे. अशा धमक्या खपवून घेतल्या जाणार नाही. धमकीच आहे, धमकीच आहे, धमकीच आहे, धमकी. ही चेतावणीच आहे, ही धमकीच आहे. थांब 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 देणार. दिव्या, सर आता एकही शब्द बोलायचा नाही. ओके बिग बॉस जे बोलतायत ऐकून घ्या. जी. एरवी संविधानाच्या मानवी हक्काच्या गोष्टी करता, महापुरुषांचे विचार मांडता आणि इकडे येऊन धमकी देताय. हो मी आपल्याला बोलायची संधी देणार नाही.